नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच छान असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। आता इकडे लीलाने ज्या न्यू इयरच्या पार्टीसाठी थीम ठरवलेली असती ती खूपच छान असते। तर आपल्या सगळ्यांना लीलाचं जे हे सगळं आहे प्लॅनिंग हे माहिती आहे, पण इतकं जबरदस्त प्लॅनिंग लीलाने केलेलं असतं आणि त्या थीमनुसार सगळ्यांसाठी तिने कपडे सिलेक्ट केलेले असतात आणि त्या कपड्यांमधले लूक आता आपल्याला पाहायला मिळणार आहेत। लीलाने खूपच छान असा अगदी गावाकडचा लूक केलेला आहे, ज्याच्यामध्ये तिने रिबन बांधून वेणी घातलेली आहे आणि त्याचबरोबर एजंटनी तर अगदी रावडी लूक केलेला आहे। हातामध्ये त्यांनी रुमाल बांधलेला आहे, त्याचबरोबर शर्ट गॉगल, ते शर्टचे बटन्स ओपन आहेत, शर्ट बांधलेला आहे, असं रावडी रूप त्यांचं आपल्याला पाहायला मिळणार आहे। आणि लीलाचा जो गेटअप आहे तो इतका भारी आहे ना, कोणीही तिच्याकडे पाहतच राहील। त्याचबरोबर एवढ्यावरच ती थांबलेली नाही, तर तिने चेहऱ्याचा कलरही चेंज केलेला आहे, म्हणजे चेहरा तिने काळा केलेला आहे आणि इकडे एजेही त्या लुकमध्ये खूपच भारी दिसत आहेत। लीलाने ही जी थीम निवडलेली आहे, खरं तर तिच्या ज्या सुना आहेत सरस्वती आणि लक्ष्मी, या दोघींनी तिला मदत केलेली असते। त्यांनी तिला मुद्दामहून सांगितलेलं असतं त्यांना लीलाची वाट लावायची असते, त्यासाठी त्यांनी हे तिला सांगितलेलं असतं। पण घडतं मात्र वेगळंच, कारण त्यांनी जे सांगितलेलं असतं त्याच्या उलट गोष्टी घडत असतात। आणि इकडे एजेनी लीलाची जी ही थीम आहे ती सिलेक्ट केलेली असते। त्यांना असं वाटलेलं असतं की एजे लीलावरती ओरडणार आणि तो जो पार्टीचा प्लॅन आहे तो कॅन्सल होणार, म्हणजे लीलाला जे सरप्राईज द्यायचं आहे ते सगळं फ्लॉप होणार, असा त्यांचा प्लॅन असतो। पण घडतंय मात्र वेगळंच, कारण इथे घडत आहे ते म्हणजे लीलाने जी पार्टीसाठी सिलेक्ट केलेलं आहे ते सगळं एजेंना आवडलेलं आहे आणि एजे मात्र जाम खुश झालेले आहेत। तर एजेंनी लीलासाठी खूप सुंदर असं लॉकेट गिफ्ट करायचं ठरवलेलं असतं आणि ते त्यांनी विश्वरूपला आणायला सांगितलेलं असतं, म्हणजे ते सोनाराच्या दुकानात त्यांनी ज्वेलर्स शॉपमध्ये सिलेक्ट करून ठेवलेलं असतं आणि विश्वरूपला सांगितलेलं असतं की ते घेऊन ये। मग विश्वरूप जेव्हा ते घेऊन येतो, ते इतकं सुंदर पेंडंट असतं, त्या पेंडंटमध्ये लीलाचा आणि एजेंटचा फोटो असतो आणि ते पेंडंट एवढं सुंदर असतं की एजेंटनाही खूपच छान वाटतं। इकडे आता दुर्गाला मात्र राग आलेला असतो, दुर्गाची चिडचिड होत असते, दुर्गाला काहीही करून एजे आणि लीला जवळ यायला नको असतात। तिचं असं म्हणणं असतं की त्यांच्या दोघांमध्ये अजिबात जवळीकता निर्माण झाली नाही पाहिजे, कारण काहीही झालं तरीही एजे हे लीलापासून लांबच राहिले पाहिजेत, असं तिचं प्लॅनिंग असतं। परंतु या सगळ्या चिडचिडीमध्ये घडतं मात्र वेगळंच, की तिलाच त्रास होऊ लागलेला असतो, तिला मनस्ताप होऊ लागलेला असतो आणि इकडे त्यावेळेस किशोर तिला सावरायला येतो आणि किशोर म्हणतो की तू एवढं टेन्शन नको घेऊ, या सगळ्या गोष्टींमध्ये मी आहे तुझ्यासोबत, मी त्यांना कधीही एकत्र येऊ देणार नाही, त्यांच्यामधलं प्रेम वाढू देणार नाही, माझा बॉम्ब असा टाकणार आहे की त्या दिवशी बघ, न्यू इयरच्या पार्टी दिवशी तुला कळेल। हे सगळं बोललं जात असतं आणि विश्वरूपने आता ते लॉकेट एजेंना दाखवल्यानंतर एजेही जाम खुश होतात, म्हणजे एजेंटच्या डोक्यात जो प्लॅन होता त्या पद्धतीनेच ते लॉकेट त्यांना हवं होतं तसं मिळालं असतं आणि इकडे एजेंना खूप छान वाटत असतं, कारण इतकं सरप्राईज गिफ्ट ते छान असं सरप्राईज लीलाला देणार असतात। कारण त्या दिवशी साधी गुलाबाची फुलं लीलाला दिली तरीही लीला इतकी खुश झालेली होती, या गोष्टींचे एजेंना खरं तर कौतुकच वाटत असतं आणि एजे आता विचार करत आहेत ही सरप्राईज पार्टी लीलासाठी खास असली पाहिजे, काहीही झालं तरी लीलाला त्यामध्ये खुश करायचं आहे। फायनली आता एवढं सुंदर लॉकेट एजेंनी बनवलेलं आहे, म्हणजे एजे लीलाला प्रपोज करण्याचा प्लॅन करत आहेत आणि त्यामुळंच तर इथे दुर्गाच्या अंगाची लाही लाही झालेली आहे आणि तिचं असं म्हणणं आहे की एजेंनी काहीही झालं तरी लीलाला प्रपोज करता कामा नये, एजे आणि लीला कधीच एकत्र आले नाहीत पाहिजे, असं तिचं म्हणणं असतं। आणि इकडे किशोर म्हणत असतो की तू काळजी करू नको, या सगळ्यामध्ये साथ द्यायला तुला मी आहे, त्यामुळं काळजी करायची काहीही गरज नाही। आणि इकडे किशोर मात्र तिला समजवत असतो, परंतु घडतंय मात्र वेगळंच। इकडे लीलाला लक्ष्मी आणि सरस्वतींनी फुलवलेलं असतं की आम्ही वेगवेगळे गेटअप करत असतो, त्याची थीम ठरलेली असते आणि मग ती थीम ठरवायची आहे, अशा पद्धतीनं गोष्टी करायच्या आहेत, हे सगळं ते बोलत असतात आणि लीलाला सांगत असतात। लीला मात्र विचार करत असते, अरे
थीम वगैरे हे सगळं काय आहे, तेव्हा मुद्दामच त्यांनी सांगितलेलं असतं आणि लीला त्यांना एवढंही म्हणालेली असते की तुम्ही असे कपडे घालता. तेव्हा लक्ष्मी आणि सरस्वती दोघेही सांगू लागतात की हो, कारण काहीही झालं तरीही महत्त्वाची गोष्ट अशी आहे की एजेंनी ज्याने थीम विचार करून ठरवलेली असते, ज्याची थीम छान असते, त्याला एजे खूप छान असं सरप्राईज गिफ्ट देतात. इकडे किशोरने तर खूप मोठा सुरुंग लावायचं ठरवलेलं आहे. एजेंनी लीलासाठी प्लॅन केलेल्या पार्टीमध्ये हे सगळं जे काय आहे ते सुरुंग लावणार आहे आणि मग सगळा मोठा गोंधळ करायचं त्याने ठरवलेलं असतं. आणि या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र इकडे किशोरच्या डोक्यात वेगळाच प्लॅन सुरू असतो आणि किशोर त्या पद्धतीनं तिथे गोंधळ घालायचं ठरवत असतो. परंतु किशोर म्हणत आहे की एजेंना मी धडा शिकवणार आहे, कारण एजेंनी जे केलेलं आहे ते इतकं विचित्र आहे की त्या पार्टीमध्ये मी मोठा बॉम्ब टाकणार आणि एजेंटची वाट लावणार. हा सगळा किशोरचा प्लॅन असतो आणि त्याच पद्धतीनं किशोर तिथे वर्कआउट करत असतो. तर तो दुर्गाला सांगतो की तू अजिबात काळजी करू नको, मी तुझ्यासोबत आहे ना, तुला घाबरण्याची काहीही गरज नाही. आणि मग आता पार्टीचा दिवस उगवतो आणि त्या दिवशी सगळ्यांच्या समोर येतं ते म्हणजे लीलाचं रूप. लीला खूपच सुंदर दिसत असते, त्या गेटअपमध्ये ती खूप छान दिसत असते आणि त्याचबरोबर लीला खूप छान वाटत असतं तिला हे सगळं बघून. त्याचबरोबर लीलाचा हा जो गेटअप आहे त्यानंतर एजेंटचा गेटअप ठरतो, तर एजेंटचा गेटअप तर त्याहीपेक्षा भारी असतो, कारण लीलाला वाटलंच नव्हतं की असं काहीतरी वेगळं घडेल. लीलाने अगदी लाल रिबन बांधून वेणी घातलेली असते, त्याचबरोबर त्याच्यावर गजरा मारलेला असतो, अगदी वेड्यासारखी साडी नेसलेली असते कशीही. आणि इकडे एजेंटने तर रावडीच लुक केलेला असतो, म्हणजे एजेंटच्या लुककडे हे कोणीही पाहतच राहील असा लुक एजेंटनेही तिथे केलेला असतो. आणि बरोबर एजे पण त्याच पद्धतीनं असतात आणि इकडे लीला पण तशीच असते. म्हणजे अगदी दोघांनी ठरवून केल्यासारखा त्यांचा जो लुक आहे तो एकाच वेळी एकसारखा छान झालेला असतो, म्हणजे जणू काय ते दोघंजण एकत्र होते आणि त्यांनी ठरवलेला आहे त्याच पद्धतीने त्यांनी तो गेटअप केलेला असतो. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की एजे मात्र इकडे जाम खुश असतात आणि लीलाचं जे हे रूप आहे ते पाहून एजेंना पण खूपच छान वाटत असतं. त्याचबरोबर एजे आणि लीला समोरासमोर येतात आणि त्यांचा हा जो लुक आहे तो तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.